ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नुकतीच मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा जोर धरू लागली आहे। मुंबई जिल्हा बँकेवरती भाजपचं वर्चस्व आहे। भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतले गटनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे खरंतर मुंबई बँकेचं अध्यक्षपद आहे। त्यामुळे मुंबई बँकेने घेतलेला निर्णय बघता घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जाते। तेजस्वी घोसाळकर मुंबईच्या पश्चिम उपनगरात येणाऱ्या दहिसर भागातील माजी नगरसेविका आहेत। त्यांचे पती अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालक पदावरती होते। त्यांची गेल्या वर्षी हत्या झाली। त्यानंतर अभिषेक यांची जागा रिक्त झाली आणि ती अद्याप रिक्तच होती। त्यामुळे सद्भावना म्हणून तेजस्वी यांची त्या पदावरती नियुक्ती करण्यात आल्याचं भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग रिक्त झालेल्या जागी नियुक्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला त्या ठिकाणी असतो आणि आपल्याकडे माणुसकी भावना या ठिकाणी असतात आणि जनरली मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। घोसाळकर ऑलरेडी त्या बँकेचे संचालक होते, ज्यांचा दुर्दैवानं खून केला गेलेला आहे। आणि कोणतीही सहकारी संस्था, मला तर आपल्याकडून कळतं, कोणतीही सहकारी संस्था एका जागेसाठी निवडणूक घेत नसते आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांच्या जागेवर त्यांच्या सुविद्य पत्नीची नियुक्ती बँकेनं केली असेल। ही प्रोसेस आहे असं मला वाटतं। याच्यात काही दुसरा अर्थ घेण्याची काही गरज नाही। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या स्वतः जोडल्या गेल्यात।